डायलिसिसचा एकही पेशंट वंचित राहता कामा नये. जर पेशंटला कमी जास्त जर झालं तर संबंधित डीन इथलचा सीएस तुमच्या तिघावर 302 चा गुन्हा मी पोलीस स्टेशनला बसून करून घेईल, ध्यानात ठेवा. एकही पेशंट. हॅलो दादा, जय महाराज. जय महाराज. जय महाराज. देमन साहेब, ते तुम्हाला डायलिसिसचं सांगितलं होतं, काय केलं आपण? डायलिसिसचा आता एक नवीन डायलिसिस मशीन खरेदी करण्यासाठी आज प्रस्ताव देतोय कलेक्टर ऑफिसला. हो, नाही हे जे डायलिसिस आहे तर याचं तुम्हाला सांगतो की आपण शिफ्ट जास्त करा ना. त्यासाठी डायलिसिस टेक्निशियन भरण्याची परमिशन मागितली सर. हो, तर काहीतरी आपल्याला करणं लागेल ना दादा. हो ना, हो ना. हा, लोक मरायलेत ना. आयुक्त साहेबांना परमिशन मागितली, परमिशन आली तर भरून टाकतो लगेच आजच्या आज बोला. आता एक पेशंट तुम्हाला सांगतो बिना डायलिसिस केलं नाही, त्याचा 8 दिवस झाले तर ते मेलं विचार. मग त्या आयुक्तावर 302 चा गुन्हा दाखल करायचा का आपण? हॅलो, भरतो दादा. भरतो नाही हो, ताबडतोब जी शिफ्ट आपण 2 शिफ्ट करतो तर त्या 3 शिफ्ट करा. म्हणजे डायलिसिस पासून लोक, तुम्हाला सांगतो आता तुम्हाला कल्पना आहे, रक्त बदललं तर ते वाचतील. करा ताबडतोब. डायलिसिस टेक्निशियन भरतो. हा, बरोबर. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. त्या दिवशी आपण डीपीटीसी मध्ये मीटिंग मध्ये सांगितलं की ताबडतोब डायलिसिस 2 शिफ्ट आहे तर 3 शिफ्ट करायच्या. हो सर. हो सर, बरोबर आहे. अजूनही चालू झालं नाही. सकाळी एक पेशंट दगावला सर. आता परिस्थिती अशी आहे की आपल्या कळमनुरीचं सेंटर सुद्धा चालू झालं नाही. सर, मी कळमनुरीसाठी त्या एजन्सीलाच पत्र दिलं की काळ्या यादीत टाकतो म्हणून. आता तुम्हाला सांगतो, ताबडतोब जर त्याच्याच्यानं होत असेल तर ठीक आहे. आणि आता डीन सांगितलं की आयुक्ताकडे आम्ही परमिशन मागतोय, परमिशन देत नाही. डायलिसिसचा एकही पेशंट वंचित राहता कामा नये. जर पेशंटला कमी जास्त जर झालं तर संबंधित डीन इथलचा सीएस तुमच्या तिघावर 302 चा गुन्हा मी पोलीस स्टेशनला बसून करून घेईल, ध्यानात ठेवा. एकही पेशंट आता पेशंट एक डायलिसिस पेशंट दगावला, किती पद योग्य हो सर. मी कळमनुरीच्या लगेच सर स्वतः व्हिजिट दिला सर 2 वेळा. तर त्यांनी मला असं सांगितलं की कर्तव्य दक्ष प्रकाश आंबेडकर आपले आरोग्य मंत्री काम करतायत. महाराष्ट्र शासनाच्या एवढ्या योजना आहेत आणि आपण जर त्याच्यापासून जर गरीब लोकांना वंचित ठेवत असेल, त्या याच्यापासून जर तुम्हाला सांगतो पेशंट दगावत असतील तर किती पद योग्य आहे सर. आता डीपीटीसी होऊनही 5-6 दिवस झाले ना सर. मी लगेच ऍक्शन घ्या. हो सर. येस सर.